एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 71. अनंत गुणांचा नैवर्णिताओ सदा दासतो श्याम वर्णी पहाओ जयाचे मुखे नाम रुचे समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. स्वप्न दृष्टांतानुसार एकनाथ महाराज हे आळंदीला निघाले, पण त्याला दिंडीचं स्वरूप आलं. सगळेजण इतक्या दुरून आलेले आळंदीत, आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल चौकशी केली तर काही जण तर चक्क म्हणतात कोण ज्ञानेश्वर, आणि नाथ महाराजांना खूप वाईट वाटलं. आता सगळी मंडळी दमली होती, जेवणाची वगैरे व्यवस्था झाली, विश्रांतीची गरज होती. काही जण तिथेच पहुडले, आणि तसं पाहिलं तर सर्वजण आपापल्या जागी विसावलेले पाहून एकनाथ महाराज तिथून हळूच निघाले. त्यांनी मनी खूण गाठ बांधली होती की ते परमपवित्र स्थान हुडकून काढायचंच. ज्ञानेश्वर महाराजांच्या आदेशाप्रमाणे प्रथम इंद्रायणीवर जायचं आणि तिच्या काठाकाठानं हिंडायचं आणि शिवमंदिराचा कळस दिसतो का ते पाहायचं. खरं म्हणजे प्रवासाची दगदग यांनाही झालीच होती, पण त्याहीपेक्षा त्यांची तळमळ अधिक तीव्र होती. 50 ओलांडलेलं त्यांचं वयही वणवण सोसायला असमर्थच म्हटलं पाहिजे, पण मनातल्या महत्त्वाकांक्षेपुढे वयाची कुरकुर चालण्यासारखी नव्हती. पंचा ओला करून त्यांनी डोक्यावर ठेवला आणि ते झपाझप चालू लागले. त्यांच्या पातळीवर असलेला उद्धव, त्यांच्या पाळतीवर असलेला उद्धव हा काही अंतर ठेवून त्यांच्या मागोमाग निघाला. एकनाथ महाराजांनी माजलेल्या कुराणात प्रवेश केला. माणसाला आपल्या मिठीत कवटाळून घेईल, त्याला पूर्णपणे झाकून टाकेल इतकं उंच आणि घनदाट गवत तिथं माजलं होतं. नाथ महाराज आणि उद्धव यांची चुकामुक होणं सहज शक्य होतं, त्याप्रमाणे ती झालीच. रान तुडवता तुडवता एकनाथ महाराजांना वाटलं समाजातल्या लोकांचं अज्ञान रान असंच घनदाट झालं आहे. त्यामुळं ज्ञानाचा प्रखर सूर्य काळवंडला आहे. हा अज्ञानतम नाहीसा करणं हे गवताळ रान तुडवण्यापेक्षाही अवघड आहे. मग ज्ञानप्रकाश तेजाळणं तर केवळ अशक्य प्राय आहे. आता ज्ञानप्रकाश तेजाळण्यासाठी खूप कष्ट करावी लागणार आहेत हे त्यांना माहिती होतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळी असेच अज्ञानतम घनदाट झाले होते, पण माऊलींनी जीवाचं रान करून ज्ञानसूर्य उजळण्याचा प्रयत्न केला, म्हणून तर ज्ञानकिरणं इथपर्यंत पोहोचू शकली. स्वप्नदृष्टांतात माऊली म्हणाली, माझा जन्म कर्तव्य कर्मासाठी आहे. मी माझं कार्य कठोर परिश्रमानं केलं पाहिजे. कुठलंही संकट येऊ, कुठलीही अडचण येऊ, त्याला न जुमानता अत्यंत धीरानं, संयमानं, व्रतस्थपणे मी कार्यभार पार पाडायलाच हवा. या माजलेल्या रानात ठिकठिकाणी काटे, गोखरू, तणांचा बुचडा झाला होता. पायात काटे जिव्हारी रोतत होते. मधूनच धोतर, अंगरखा काट्याकुट्यात अडकून फाटत होता. अंगावर रक्ताळलेले ओरखडे उठत होते. पण कशाचीही तमा न बाळगता एकनाथ महाराज पुढे 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 चालले होते. डोक्यावरचा पंचा कोरडा ठणठणीत झाला होता. इतक्यात त्यांना इंद्रायणीचा खळखळाट ऐकू आला. एकनाथ महाराजांना आनंदाचं भरतं आलं. चला, पहिली खूण सापडली. हा खळखळाट म्हणजे माऊलींचं मला होणारं मार्गदर्शन आहे. आता ते इंद्रायणीच्या काठाकाठानं निघाले. तो भाग सगळा दलदलीचा चिखलमय झाला होता. त्या चिखलराड्यात पचापच पावलं रुतत होती. वाळूंचे खडे शिंपले टोचून तळपाय हुळहुळे झाले होते. पण मनात मात्र उत्साहाला उधाण आलं होतं. पायाखाली दलदल, अडचण, अवघडलेपणा होता, पण त्यांची दृष्टी आकाशाचा वेध घेत होती. त्यांना हवं होतं मंदिर शिखर.
आणि ते वर पाहिल्याशिवाय दिसणार नव्हतं. किती वेळ गेला होता कोण जाणे, पण त्यांची पायपीट थांबली नव्हती. शेवटी त्यांच्या आत्यंतिक तळमळीला यश आलं. त्यांना कळसाचं टोकदार शिखर दिसू लागलं. घायाळ झालेल्या पावलात जणू बाल्य शिरलं आणि ते अधिक वेगानं पुढे सरसावले. मंदिर अगदी जुनाट होतं, बुरशी शेवाळ्यानं ग्रासलेलं, बरीचशी पडझड झालेलं होतं. तिथं असलेल्या मनस्वी गवतामुळं शिवलिंगाचं दर्शन होऊ शकत नव्हतं. तरी पण ही दुसरी खूण सापडली होती. आता राहिला तो अजाण वृक्ष. महत्प्रयासानं त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली, कारण त्याशिवाय तो खुणेचा वृक्ष सापडणं शक्य नव्हतं. अंतरातला शुद्ध भाव, कार्याची तळमळ, आत्यंतिक कष्ट उपसण्याची तयारी, या सगळ्या गोष्टींना यश आलं. त्यांना अजान वृक्ष दिसला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या सगळ्या रानगोंधळात त्यांना तो ओळखता आला. एकनाथ महाराजांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी शिवालयाच्या शिखराला कृतज्ञतेनं नमस्कार केला. मिळालेलं यश ही केवळ माऊलींची इच्छा, असं ते म्हणाले. ज्ञानाई, ज्ञानाई, आता समाधीस्थान शोधण्यात यश दे, अशी प्रार्थना केली. आनंदाती आशयानं तुडुंब भरलेल्या मनास डोळे मिटून क्षणभर विश्रांती दिली. भोवताली माजलेलं रान, निर्मनुष्य जागा, एकांत स्थळ, वन्य प्राण्यांची तिथे असण्याची शक्यता, पण त्यांना कशाचंच भय वाटत नव्हतं. उलट त्यांना सारखं जाणवत होतं की मी एकटा नाही, माझ्या संगाती माझ्याबरोबर आहे. मला कशाचं भय नाही, भीती नाही, मी निर्भय आहे. अशा एकांत निसर्ग सान्निध्याचा अनुभव अगदी बालपणी शूलभंजन पर्वतावर तपश्चर्या करताना, ध्यानधारणा करताना त्यांनी अनुभवला होता. त्यावेळीसुद्धा त्यांना कशाचंही भय वाटलं नव्हतं. उलट नागराजानं डोक्यावर सावली धरली होती हे त्या गवळ्यानं सांगितल्यावर सुद्धा भीतीचा लवलेशही मनाला जाणवला नव्हता. उभी केलेली शिळा एकनाथ महाराजांनी पाहिली. हेच ते ठिकाण, हेच ते समाधीस्थळ. अंतर्मनाच्या गाभ्यातून प्रेरणा झाल्यासारखं वाटलं. त्या शिळेला स्पर्श करण्यापूर्वी एकनाथ महाराजांनी तिला नमस्कार केला. ह्या शिळेला निवृत्तीनाथांचा, ज्ञानेश्वर माऊलीच्या, परात्पर सद्गुरूंचा हस्तस्पर्श झालेला आहे, या भावनेनं ते भारावले. निवृत्तीनाथांसारख्या परिसाचा स्पर्श या शिळेला झाला तो पाषाण धन्य आहे, असं त्यांना वाटलं. अत्यंत हळुवार स्पर्शानं, मनाच्या पवित्र भावनेनं आणि हेलावणाऱ्या अंतःकरणानं एकनाथ महाराजांनी तो शिळा बाजूला केली. ती ही एवढी जड पाषाणाची शिळा मला हलवता येईल का, अशी शंकासुद्धा त्यांना आली नाही. प्रवेश मार्गावरची मृत्तिका त्यांनी मस्तकी धारण केली. या मातीला सुद्धा केवढं अमौलिक मोल प्राप्त झालं आहे. या मातीच्या कणाकणाला श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाचं भाग्य लाभलं आहे. सुगंधी द्रव्याचा फवारा उडल्याप्रमाणे त्या विवरातून सुगंधाची लाट अंगावर आली. वास्तविक 2 शतकं बंद असलेलं हे विवर म्हणजे कुबट घाणीचं आगार व्हायला हवं होतं. पण जिथे ज्ञान तिथे घाण कशी असेल? विवर मुखाशी छाया नव्हती, अंधार नव्हता, उलट प्रकाशच प्रकाश होता. पश्चिमेकडे कललेला दिनमणी या विवरातल्या पुण्यपुरुषाचं दर्शन घ्यायला आसुसलेला होता. त्यांनी आपले प्रकाश किरण नेमके विवरात नेले होते आणि पुण्यपुरुषाच्या स्पर्शानं, ज्ञानसूर्याच्या भेटीनं हा आकाशास्थ सूर्यनारायण पावन झाला होता. नाथ महाराजांनी त्यावर पुन्हा एकदा धुलिवंदन केलं. तुझ्या अणुरेणूला माऊलीचा पदस्पर्श झाला आहे, त्यावर मी पाय ठेवणं म्हणजे अवज्ञा आहे हे मी जाणतो. पण भूमाते,
भूमाते, त्याखेरीज मला आत प्रवेश करणं अशक्य आहे, म्हणून अत्यंत कृतज्ञतापूर्वक मी तुझी अनुज्ञा घेतो. विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे, असं म्हणून त्यांनी विवर प्रवेशास सुरुवात केली. त्याच क्षणी नाथ हे नाथ राहिलेच नाहीत. ती जणू कळसूत्री बाहुली झाली आणि आपली सूत्र तिने जणू माऊलींच्या स्वाधीन केली. तो गाभारा प्रकाशमय झाला होता. या प्रकाशाचं तेज आधी भौतिक नव्हतं, तर ते आध्यात्मिक असावं असं नाथ महाराजांना वाटलं. स्वप्न दृष्टांतात दिसली अगदी तशीच आकृती इथे विराजमान झाली होती. ज्ञानराजांची ती दिव्य लावण्यमयी दीप्ती पाहून एकनाथ महाराजांचं देहभान हरपलं. त्या युवा मूर्तीला आलिंगन द्यावा अशी उर्मी दाटून आली, म्हणून त्यांनी दोन्ही बाहू पसरले आणि आलिंगन द्यायला पुढे सरसावले, पण ती मूर्ती त्यांच्या कवेत येईना. डोळ्यांना दिसतं पण कवेत येत नाही. हा काय प्रकार आहे हे त्यांना वाटलं. दोनदा तीनदा हाच प्रयत्न केला, पण अनुभव तोच. ज्ञानराजांचे नेत्र संपुट अर्धोन्मिलित होती. ओठांवर हास्य विलसत होतं आणि चेहरा अलौकिक प्रभेनं तेजस्वी दिसत होता. त्या समाधीस्थानाच्या गाभाऱ्यात नाद ब्रह्म प्रगटलं. एकनाथा, तुझ्या मनातील संदेह मला उमगला आहे. हे ऐकताच नाथ महाराज स्थिर चित्त त्या कैवल्याच्या पुतळ्याकडे पाहू लागले. त्यांचं लक्ष मधूनच समोरच्या पोथीच्या फडफडणाऱ्या पानांकडे गेलं आणि स्वप्नदृष्टांताची तंतोतंत साक्ष पटली. माऊली म्हणत होती, यथार्थ दीपिकेच्या 6व्या अध्यायाच्या अभ्यासानं तुझी संदेह निवृत्ती होईल, पण या ग्रंथाला अत्यंत मलिनता आली आहे. शुद्धा तत्वाचं कोणी भान ठेवलेलं नाही. प्रथम हा ग्रंथ शुद्ध करायला हवा. हे कार्य करायला तुझ्यासारखा कोणीही सुयोग्य पुरुष नाही, म्हणून मी तुला मुद्दाम इथवर बोलावून आणलं. एकनाथ महाराजांचं लक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याजवळ गेलं. तिथे खरोखरच वृक्षमुळीनं त्यांच्या कंठास वेढा दिला होता. एकनाथ महाराज तो दूर करण्यासाठी पुढे झेपावले, पण ज्ञानेश्वर माऊली म्हणाली, एकनाथा थांब. ही मुळी आहे, फक्त निमित्त होतं. ही बघ, तुझ्या येण्यानं ही मुळी दूरसुद्धा झाली. आतुरलेल्या अनिमिष नेत्रांनी कितीही अवलोकन केलं तरी समाधान लाभत नव्हतं. मधूनच नाथांना देही विदेहता असल्याचा भास होई. मधूनच अहम ब्रह्मास्मी असल्यासारखं भासे. मी स्वयेच ज्ञानेश्वर असं ते पुटपुटत, ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, अरे तूच एकनाथ आहेस असंही ते म्हणत होते. जय हरी.